नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित दहकवटेकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 9वी विषय भूगोल आर.डी. कुलकर्णी सर. प्रकरणाचं नाव आहे व्यापार. आपण बघतोय की दैनंदिन जीवन जगत असताना घरातील आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत व दैनंदिन वस्तू आहेत ते करत असताना सुद्धा आपण व्यापारच करत असतोय. थोडासा छोट्या स्वरूपामध्ये असतोय. गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरामधील दुकानामधून असेल, बाजारपेठेतून असेल, मॉलमधून असेल, ज्यावेळा खरेदी करत असतो, बहुतेक सर्व विक्रेते कोणतीही माल किंवा वस्तू तयार करत नाहीत. स्वतः त्या वस्तू कुठून तरी आणतात. या सगळ्या वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असं नाही. दूरच्या ठिकाणाहून तयार होतात. घाऊक बाजारपेठ असेल, कारखाने असतील, कृषी उत्पादन बाजार समिती असतील, इत्यादी ठिकाणाहून ते माल आपल्याला आणतायत आणि त्या ठिकाणी ग्राहकांना विकतायत. आपण बघतोय की दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा मानवाला असतात. ज्या वस्तूंची मागणी त्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. ग्राहक विक्रेते म्हणजेच वस्तूची खरेदी आणि विक्री, देव किंवा देवाणघेवाण, यालाच आपण काय म्हणायचं आहे, व्यापार. व्यापार ही एक महत्वाची समाजामधली आर्थिक क्रिया आहे. आर्थिक जीवन हे आपल्याला लोकांचं व्यापारावरती अवलंबून असलेलं दिसून येते. जगातील कोणताही प्रदेश असेल, देश असेल, हा स्वयंपूर्ण नाही. लोकांच्या अनेक गरजा आहेत. आता आपण बघतोय की दोन प्रदेशादरम्यान जो व्यापार होतोय तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. दोन देशामध्ये जो व्यापार होतोय तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते त्या ठिकाणी त्या वस्तूला इतर देशामध्ये जादा उत्पादन झालेल्या देशाकडून मागणी आपल्याला असलेली दिसून येते. आपण एक उदाहरण म्हणून बघतोय की जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाच्या फळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये होत असलेलं दिसून येते. परंतु इतर राज्यामध्ये त्याचं उत्पादन होत नाही. म्हणून इतर राज्य काय करतायत तर जम्मू काश्मीर या ठिकाणून सफरचंदाची आयात करत असलेली आपल्याला दिसतात. व्यापारामध्ये खरेदी होते, विक्री होते, यामधून वस्तूंची देवाणघेवाण आपल्याला होत असलेली दिसून येते. आता आपण बघतोय की दृश्य वस्तू विनिमय जी पद्धत आहे, व्यापाराची संकल्पना आपण बघतोय की अति प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. श्रमाच्या मोबदल्यामध्ये धान्य असेल, धान्याच्या मोबदल्यामध्ये तेल असेल, मीठ असेल, दूध असेल, या पदार्थांची देवाणघेवाण फार पूर्वीपासून चालू आहे. आणि त्या काळामध्ये त्या योग्य प्रकारच्या परिस्थितीला अनुसरून वस्तू विनिमयाची पद्धत आपल्याला होत असलेली दिसून येते. त्याच्यानंतर आपण बघतोय की व्यापाराचे प्रकार आहेत. एक दृश्य व्यापार आहे, दुसरा अदृश्य व्यापार आहे. आता आपण बघतोय की दृश्य व्यापारामध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची म्हणजे दिसणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्याला काय म्हणायचं तर दृश्य व्यापार. उदाहरणार्थ भाजीपाला असेल, फळं असतील किंवा किराणा दुकानाचा माल असेल, हा दिसणाऱ्या स्वरूपामध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं दृश्य व्यापार. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अदृश्य व्यापार. उदाहरणार्थ आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, एखाद्या वकिलाकडे जातो, त्याचा सल्ला घेतो. हा जो प्रत्यक्षामध्ये दिसणारा विषय नाही, परंतु तो अदृश्य स्वरूपाचा आपल्याला व्यापार म्हणून सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यापाराचे प्रकार. आता व्यापाराच्या प्रकारामध्ये वस्तूच्या प्रमाणानुसार पहिला प्रकार पडतोय, दुसरा प्रदेशाच्या विस्तारानुसार पडतोय. आता वस्तूच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार आहे, किरकोळ व्यापार आहे. प्रदेशाच्या विस्तारानुसार अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इतर देशांशी होणारा व्यापार. घाऊक व्यापारामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी केली जाते. खरेदी केल्याच्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ती केली जाते. म्हणून त्या व्यापाऱ्याला घाऊक व्यापार असं आपल्याला म्हणता येईल. किरकोळ व्यापारी मोठ्या ग्राहक व्यापाऱ्याकडून माल विकत घेत आहेत आणि थेट उपभोक्त्याला देत आहेत, याला किरकोळ व्यापार असं म्हणता येईल.
प्रदेशाच्या विस्तारानुसार आपण बघतोय की देशांतर्गत व्यापार एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशामध्ये जो व्यापार होतो त्याला देशांतर्गत व्यापार असं आपल्याला म्हणता येईल. या व्यापारामुळे वाहतूक असेल, संदेशवहनाची सेवा असेल, लोकांचं राहणीमान असेल इत्यादीवरती देशांतर्गत व्यापाराचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा व्यापार म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असंही म्हणलं जातं. एका देशापेक्षा जास्त देशांच्या दरम्यान व्यापार जो होतोय त्याला बहुपक्षीय व्यापार असंही आपल्याला म्हणता येईल. आपण बघतोय की काही देश गरजेपेक्षा इथं एखाद्या वस्तूंचं उत्पादन जास्त करतायत, परंतु एखाद्या दुसऱ्या देशामध्ये त्या उत्पादनाची कमतरता आहे तर त्याला निर्यात करत असलेले आपल्याला दिसून येत आहे. आता आयात निर्यात जी आहे या आंतरराष्ट्रीय व्यापारातील ही एक मूलभूत अशा प्रकारची संकल्पना आहे. वस्तू किंवा सेवा इतर देशाकडून विकत घेतो त्याला आपण आयात म्हणतो. एखाद्या देशात गरजेपेक्षा एखाद्या वस्तूचं उत्पादन जास्त होतं ते ज्यावेळेला निर्यात केलं जातं त्याला आपण निर्यात व्यापार असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय की व्यापाराचं संतुलन. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळामध्ये आयात व निर्यात मूल्यामध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे त्याला प्रतिकूल व्यापार असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आपण बघतोय की अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, मूल्य म्हणजे किंमत जास्त असते, तेव्हा त्याला अनुकूल व्यापार असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर संतुलित व्यापार. जेव्हा आयात आणि निर्यात ही जवळपास सारखी असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? संतुलित व्यापार. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया जी आहे ती अतिशय गुंतागुंतीची किंवा किचकट आपल्याला असलेली दिसून येते. व्यापारावर देशामध्ये असलेली अर्थव्यवस्था असेल, सरकारची धोरणं असतील, बाजारपेठेचे कायदे असतील, न्यायव्यवस्था असेल, भाषा असेल, चलनं असतील, परस्परांचं राजनैतिक संबंध यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम होत असलेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आर्थिक व व्यापार संघटनांची त्यामुळे गरज निर्माण झाली. याचं आसियाना मुख्यालय किंवा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आपल्याला स्वित्झर्लंड देशामध्ये असलेले दिसून येते. जगातील काही आर्थिक संघटना. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचं नाव आहे जागतिक व्यापार संघटना. सदस्य देशांची संख्या 164 आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा या ठिकाणी आहे. त्याचं कार्य जर आपण बघितली, उद्देश व कार्य: आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणं, व्यापारविषयक मतभेद हाताळणं, राष्ट्राचा व्यापार धोरणावरती देखरेख ठेवणं, विकसनशील देशाशी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर युरोपीय संघ. याचं कार्यालय बेल्जियम देशातील ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. आता त्याचे उद्देश किंवा कार्य काय? या संघानं युरोपमधील विविध सदस्य देशांमध्ये एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा, भांडवल यांचा मुक्त संचार होणं हे त्यांचं उद्देश आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना वास्तूवर जकात रद्द केली आहे. सभासद देशाकरता युरो चलन निश्चित केलेला आहे. ओपेक. याच्यामध्ये 13 देश आहेत. याचं ऑस्ट्रिया देशातील व्हिएना या ठिकाणी कार्यालय आहे. खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणं, सदस्य देशातील तेल उत्पादनाचं व दरावरती नियंत्रण करणं, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणं. त्याच्यानंतर सार्क. याच्यामध्ये 8 सदस्य देश आहेत. नेपाळ या देशातील काठमांडू या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. दक्षिण आशियातील देशांचा समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणं, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणं, प्रादेशिक सहकार्य वाढवणं, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणं. त्याच्यानंतर आसियान. याच्यामध्ये सदस्य देशांची संख्या 10 आहे. इंडोनेशिया देशातील जाकार्ता या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आग्नेय आशिया देशामध्ये आर्थिक विकास, सामाजिक सांस्कृतिक सलोखा वाढवणं, प्रादेशिक शांततेला प्रोत्साहन देणं, सदस्य देशांना आर्थिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणं. त्याच्यानंतर आपेक. याच्यामध्ये 21 देश सदस्य आहेत.
त्याचं मुख्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणं, सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणं. त्याच्यानंतर ब्रिक्स, त्याच्यामध्ये 5 देश सदस्य आहेत. याचं चीनमधील शांघाय या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. गटातील देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणं, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणं, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणं, हे जगातील काही आर्थिक संघटनेमध्ये आपल्याला कार्य किंवा देश असलेले दिसून येतात. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो विपणन. विपणनामध्ये विपणन आणि विपणनाचं महत्त्व हे आपण बघत असताना आधुनिक औद्योगिक समाज रचना, जागतिकीकरण, उत्पादनाचं मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची एक व्यापाराची रचना आहे. विपणन व्यवस्था अतिशय याच्यामध्ये महत्त्वाची आहे. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीनं व्यापारामध्ये आपल्याला वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वितरण करता येतं. जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. उत्पादनाचं विक्री मूल्य देखील आपल्याला वाढलेलं यामुळे दिसून येते. ग्राहकाला ज्या गोष्टीची गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल जाहिराती निर्माण केल्या जातात. जास्तीत जास्त जाहिराती या ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचत असताना किंवा ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी, उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी, खरेदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी हा या जाहिराती पाठीमागचा आपल्याला जाहिरात करणाऱ्यांचा उद्देश असलेला दिसून येतोय. अलीकडे आपण बघतो की माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे विपणन व्यवस्थेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय. आणि माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे आपण बघतोय की वस्तू असेल, किंमत असेल, विक्री वृद्धी असेल, वितरण असेल, याच्यामध्ये ई मार्केटिंगच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहक आपल्याला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असताना आज दिसते. उत्पादनाची जाहिरात करत असताना जाहिरातदार खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधानं ग्राहकाला करत असलेली दिसतात. अनेक वेळा जाहिरात आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणून जाहिरात करताना ग्राहकापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचं काम जाहिरातदाराचं आहे, उत्पादकाचं आहे. हे करत असताना ग्राहकांची कोणत्याही स्वरूपाची फसवणूक होणार नाही याची काळजी उत्पादनकर्त्यानं आपल्या जाहिरातीच्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण बघतोय की व्यापाराच्या माध्यमातून, आयात असेल, निर्यात असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य वस्तू, योग्य किंमत हे त्याच्यापर्यंत पोहोचणं हे व्यापाराचा मुख्य उद्देश आपल्याला असलेला दिसून येतोय. धन्यवाद. या प्रकरणाखालील स्वाध्याय सोडवा.